जगद्वंद्य तुळजाभवानीला वंदन करून छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून अन्नात तुम्हा सर्व मंडळींना मानवंदना देऊन महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला अभिवादन करून मी माझे विचार मांडत आहे. परवा 16 जून 2021ला कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज याने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे, आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटनादुरुस्त्या केल्या, मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे. कोल्हापुरात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील मराठा समाजाच्या मूकमोर्चात राज्यभरातील मराठा सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही होते हजर. तसंच कोल्हापुरातील आमदार खासदारांनाही मूकमोर्चाला उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली. मूक आंदोलनात सहभागी झालेल्या संबोधित करताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले होते, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधान ठरवल्यानंतर अशक्य काय आहे? सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे, आता त्याच ठिकाणी आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. जनतेमध्ये समाजामध्ये नाराजत वाढले. संभाजीराजे यांनी रायगडावर घोषणा केल्यानंतर सौम्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी मराठाने एकमुखाने समोर गेलं पाहिजे. हा आवाज मुंबईपर्यंत पोचला आहे, आता दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं, असं महाराज म्हणाले. राज्य सरकार या मुद्द्यावर सकारात्मक आहे, जे योग्य आहे ते मराठा समाजाला मिळेल, असं शाहू महाराज यांनी सांगितलं. शाहू महाराजांची चळवळ, शाहू महाराजांचे विचार, शाहू महाराजांचा सुसंस्कृतपणा, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मराठा समाजानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण कुठे चुकतो, आपण काय करायला पाहिजे, आपण कोणाच्या मागे गेलं पाहिजे, ह्याचा विचार मराठा समाजातल्या तरुणांनी आज करण्याची गरज आहे. आपण गेली 5-25 वर्षे, 5-50 वर्षे, स्वातंत्र्यानंतर गेली 70 वर्षे ज्यांच्या मागे आहे, ज्यांचं नेतृत्व आपण वाढवलं, ज्यांच्या मागे आपण नेहमी उभं राहिलो, ती मंडळी काय करू शकली, काय करू शकतायत. अनेक वेळा पावसात भिजण्याच्या अनेक गमती जमती बघितल्या आपण. सगळेच भिजतात, तेच भेटले असा अपवाद नाही. पण आज संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मेसेज काय गेला, सत्तेसाठी भिजणारे आणि समाजाच्या न्याय मागणीसाठी, न्याय हक्कासाठी पावसात भिजणारे, ह्या दोन वृत्ती समोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर दिसल्या. मूक आंदोलनात सहभागी झालेल्यांना संबोधित करताना शाहू महाराज म्हणाले की आज केवळ संभाजीराजेंनी म्हणून हा प्रश्न सुटणार नाही, तर समाजाच्या सर्व घटकांनी, मराठा समाजातल्या सर्व घटकांनी त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहण्याची गरज आहे. चुकीचं काय? समाजातला संघटितपणा हाच समाजाच्या भल्याचा विचार घेऊन आपण पुढे जाणं गरजेचं आहे. आणि आपण जर तो घेतला नाही तर मग आपण कोणाच्या आदर्शावर पुढे जाणार? आपण
असंघटितपणामुळे आपल्या नाशाला कारणीभूत ठरलो. आतापर्यंत आपलं नुकसान झालं ते आपल्यातल्या पिकीमुळं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळी स्वराज्य निर्माण करत असताना आपल्याच माणसाने त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अगदी चंद्रराव मोरेंच्यापासून खोपडेंच्यापर्यंत, रांझ्याच्या पाटलापासून अनेकांनी विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण अशा विघ्न आणणाऱ्या मंडळींना जरा बसवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये होती. आज सुद्धा उदयन महाराजांच्या निमित्तानं आणि संभाजी महाराजांच्या निमित्तानं समाजामध्ये एक समर्थ नेतृत्व आपल्याकडे आहे. त्या नेतृत्वाच्या मागे आपण सगळे राहणं ही काळाची गरज आहे. आज ह्या नेतृत्वाच्या मागे जर आपण खंबीरपणानं राहिलो तर आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज आपण समाजासाठी जन्मलो, समाजासाठी जगतो आणि समाजासाठी मरायची तयारी असणारी मंडळी फार कमी आहे. त्यापैकी उदयन महाराज असोत, संभाजी महाराज असोत, समाजासाठी काहीतरी करायची मनापासूनची इच्छा आहे. अपेक्षा काही नाही, फक्त समाजाचं भलं झालं पाहिजे. समाजाच्या गोरगरीब, दीनदलित, पच्चीस शोषित माणसांना न्याय मिळाला पाहिजे. आणि ही भूमिका ठेवून ज्यावेळी राजा आपल्यासाठी धडपडतो त्यावेळी त्या राजांच्या मागे राहणं ही आपली, तुमची, सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. आज कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता समाजासाठी झोकून देऊन काम करायची दोन्ही राजांची तयारी. मग अशा वेळी तुम्ही आम्ही त्या नेतृत्वाच्या मागे राहणं ही तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि ही वेळ जर तुम्ही आम्ही सोडली तर आत्ता गेली 70 वर्षे आपली जी पर्वड झाली त्यापेक्षा पुढची पर्वड ही सगळ्यात मोठी असेल आणि आपणच आपल्या नाशाला कारणीभूत ठरू. आणि ते होऊ नये म्हणून इथून पुढच्या काळामध्ये राजांच्या मागे खंबीरपणानं गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत, किंबहुना गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो खंडप्राय देश पसरलेला आहे तिथे प्रत्येक ठिकाणी आपला मराठा समाज, प्रत्येक ठिकाणी त्यांची दुःखाने वेदना, त्या सगळ्यांना संघटित करून महाराजांच्या मागे ती ताकद लावणं ही समाजातल्या तरुण मंडळींची, तरुण मुलांची जबाबदारी. आज वायफाय असो, साधनं जे आहेत, आज मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर आपले मेसेज जातात. पूर्वी ही साधनं अपुरी होती. आज बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या, तेवढ्याच अडचणीच्याही झाल्या. आणि म्हणून समाजाच्या भल्यासाठी जे जे काय करावं लागेल, जे जे दिव्य करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही जर केला, प्रत्येक मराठा तरुणांना हा जर विचार केला की नाही, मला माझ्या समाजासाठी, मला माझ्या भावासाठी, मला माझ्या बहिणीसाठी, आपण सगळे भाऊ भाऊ, आपण एकोप्यानं गेलं पाहिजे. आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे. घरासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी कुर्बानी करायची आपली तयारी पाहिजे. आणि ती जर मानसिकता आपल्याजवळ नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये ती होती, संभाजी महाराजांच्यामध्ये होती, शाहू महाराजांच्यामध्ये ती होती. आणि म्हणूनच समाजामध्ये बलदंड नेतृत्व जे निर्माण झालं ते संस्कारातून झालं. आणि म्हणून संभाजीराजे परवा मार्मिक एका याच्यात म्हणाले की आम्ही महाराष्ट्र घडवण्याच्या कामी येऊ, महाराष्ट्र बिघडवायसाठी आमचा जन्म नाही, चुकीच्या गोष्टी समाजामध्ये करायसाठी आमचा नाही, समाजाला त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन आमच्याकडून होणार नाही. समाजाच्या भल्याचा विचार घेऊन, महाराष्ट्र घडवण्याचा विचार घेऊन, देश घडवण्याचा विचार घेऊन आम्ही जाणारी सुसंस्कृतपणा आमच्यामध्ये आहे. त्यामुळे इतरांनी सोम्या गोम्याने आम्हाला काही सांगायची कोणी गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत, आम्ही काय केलं पाहिजे ह्याचं भान आम्हाला निश्चितपणा नाही. ज्यांच्यावर संस्कारच नाहीत त्याने आमच्यावर चुकीचे संस्कार करायचा प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही.
आणि त्याच भूमिकेशी एकरूप होणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. आम्ही समाजातल्या तरुण मंडळीने हा विचार केला पाहिजे. आज तुम्ही आणि आम्ही या विचाराने केलं पाहिजे की फक्त सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी धावणारा एक वर्ग आपल्यातलाच भांडगुळासारखा तयार झालेला आहे. आणि ही भांडगुळं आपण संपवल्याशिवाय शुद्धीकरण आपल्या समाजाचं होणार नाही. उदयन महाराज असो, संभाजी महाराज असो, हे नेतृत्व पुढं आणण्याची गरज आहे. ते समाजाचं भलं करेल, ते समाजासाठी मरेल, समाजासाठी कुर्बानी करेल. आणि जे हुतात्मे आज झाले आपले मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, मराठा समाजाच्या भल्यासाठी, गतिमानतेसाठी समाजाचा विचार करून जी हुतात्मे झाले त्यांना खऱ्या अर्थानं